संताजी भाग 39. स्वराज्यालाही लढवय्या माणसांची गरज होती, पण त्यासाठी फितुरांना शेंदूर फासणं हा उपाय नव्हता. प्रल्हाद निराजी नेमकं तेच करत होते. मल्हारजी भांडवलकराचं प्रकरण मल्हार दादाजीने त्यांच्याकडे आणलं. मल्हार दादाजी सैन्यातला 5,000 सरदार, पंतांच्या विश्वासातला. भांडवलकर ही पूर्वीचा 5,000 सरदार, पण सध्या राजकीय अवकृपेचा धनी झालेला. दोघे परस्परांचे दोस्त. दोस्ताने दोस्ताला मदत करायचं ठरवलं आणि मल्हार दादाजीने भांडवलकरांवर कृपा व्हावी अशी गळ पंतांना घातली. 2 5,000 सरदारांना उपकृत करून लष्करात आपली भरभर वाढवण्याची संधी पंत कशी सोडतील? भांडवलकरांचं वकीलपत्र त्यांनी खुशीने स्वीकारलं. मल्हारजी राज्याचे पुरातन सेवक, स्वामी कार्य करायची उमेद धरतात, त्यांच्यावर कृपा व्हावी. त्यांनी महाराजांकडे शब्द टाकला. कोण? मल्हारजी भांडवलकर? त्यांच्याबद्दल बोलताय तुम्ही? महाराजांनी चपापून विचारलं. होय स्वामी. शिर्क्यांच्या फितव्यात ते सामील होते हे ठाऊक असून तुम्ही त्यांची शिफारस करता? सत्तेचा दुरुपयोग करून कवी कलशांनी अशा अनेकांना हकनाक आरोपात गोवलं. त्यातले जसे आम्ही तसेच भांडवलकर. पंत, त्यांना खुद्द दादा महाराजांनी आरोपी ठरवून लष्करातून बडतर्फ केलं होतं. निर्णय अवश्य शंभूराजांचा होता, पण त्याचा करता करविता होता तो कलुषाच. भांडवलकर एकटे नाहीत, त्यांच्यासारख्या अनेकांवर अन्याय झालाय महाराज. न्यायासाठी त्यांचा आक्रोश सुरू आहे, तो तुम्हाला ऐकावाच लागेल. फितुरांना न्याय देण्यासाठी आम्ही गादीवर आलो नाही. कोण फितूर? भांडवलकर फितूर असते तर एव्हाना पातशाकडे चालते झाले असते. न्याय द्या म्हणून तुमच्या पायांशी अशी आर्जव करत नसते बसले. असे मसले आस्थेनं हाताळले पाहिजेत महाराज. न्यायासाठी स्वामिनिष्ठ माणसं एकदा दोनदा पायांशी येतील, नंतर सरळ गनिमाच्या गोटात निघून जातील. मग दोष त्यांना देता येणार नाही. पंत बोलण्यात चतुर, वयाने वडीलधारे, कदीम कारभारी म्हणून वावरलेले. महाराजांची उमर लहान, अनुभव तोकडा, त्यामुळे पंतांचा प्रभाव त्यांच्यावर पडणं स्वाभाविक होतं. पंतांची शिफारस मान्य करून भांडवलकरांना त्यांनी कौल दिला. तुमचा मुद्दा स्वराज्यात येण्याचा. एकनिष्ठपणे रहाटी केलिया ऊर्जितच होईल. हे स्वामींचे राज्य तुम्हा मराठे लोकांचे आहे. अवघे मिळून कष्ट करिता तेव्हा गनिमाचा काय हिसाब आहे? तुम्ही स्वामी कार्य करावे. स्वामी मनास आणून पारिपत्य करीतील व बेगमी करीतील. भांडवलकराला पूर्वीची 5,000 पुन्हा बहाल करण्यात आली. देशबुडव्यांच्या पापांवर पांघरून घालून मानाने त्यांची प्रतिष्ठापना करण्याचा कारकुनी कावा कुणाला कसा पटेल? तरीही सगळे चूप. काही बोलावं सुचवावं तर बोल भांड कारभारी लगेच वादाला उभे ठाकणार. त्यापेक्षा काळाची महती म्हणून गप्प राहणं चांगलं. सगळे हाच विचार करायचे. संताजीही संयम राखून गप्प बसले. जिंजीकडे जायचा निर्णय पक्का झाला. महाराजांनी वेदमूर्ती खंडभट शाळीग्राम यांना बोलावून भविष्याचा अंदाज घेतला. भटांचा ज्योतिषशास्त्रातला अधिकार जबरा. महाराजांची जन्मकुंडली बघून त्यांनी ग्रहांना कौल लावला. हनुवटीवरील दाढीचे पांढरे खुंट खाजवत चिंतित स्वरात ते म्हणाले. पत्रिकेतले ग्रह फारसे अनुकूल नाहीत महाराज. येणारा 6 महिन्यांचा काळ खूप खडतर आहे. खडतर म्हणजे? प्रल्हाद पंतांनी विचारलं. एका जागी राहण्याचा योग दिसत नाही. भ्रमण करावं लागेल. आणि 6 महिन्यांनंतरचा काळ, तो तरी चांगला आहे काय? संमिश्र फले देणारा आहे. आजच्यापेक्षा तो चांगला असेल इतकंच. भटांचं भाकीत काही असो, महाराजांना पन्हाळ्यावरून निघणं भाग होतं. जाण्याचा मुहूर्त ठरला. शके 1611, अश्विन वद्य 8 म्हणजे 26 सप्टेंबर 1689 रोजी गुरुवारी मध्यरात्री महाराज गडाच्या पश्चिम दरवाजातून बाहेर पडले. पुरेसं सैन्य नसल्यामुळे शेख निजामाला गडाचा वेढा पक्का आवळता आलेला नव्हता. रहुल्ला खानाबरोबर येणाऱ्या जादा कुमकेची वाट पाहत तो कोल्हापूरला थांबला होता. माहितगार वाटाड्यांनी शत्रूची ठाणी चौक्या चुकवून महाराजांना शिताफीने वेढ्यातून बाहेर काढलं.
वाटेत संताजी जगताप, मानसिंग मोरे, रूपसिंग भोसले हे सरदार सैन्यासह त्यांना येऊन मिळाले. बहिर्जी आणि मालोजी घोरपडे, खंडोजी आणि बाजी कदम, प्रल्हाद निराजी, निळो मोरेश्वर, त्यांचे बंधू भैरोपंत, भैरोपंतांचा कारभारी उद्धव, खंडो बल्लाळ चिटणीस, निळकंठ कृष्ण, केशव पंडित, प्रल्हाद निराजींचा दिवाण कृष्णाजी अनंत सभासद ही मंडळी सोबत होती. काही ब्राह्मण निकायस्थ जीवाचा धोका पत्करून निघाले होते. कुणी काशी कापड्याचा वेश घातलेला, कुणी लिंगायत वाण्याचं, कुणी व्यापारिनी जवाहिऱ्याचं सोंग आणलेलं. मोगलांना चकवण्यासाठी दक्षिणेकडे न जाता पूर्वेची दिशा धरून ते निघाले. रात्रभर वाटचाल झाली. सारे कृष्णा नदीच्या काठी आले. तिथं स्नानसंध्या करून पितृतर्पणाचा विधी पार पाडला. नदी ओलांडून काही अंतर पुढे गेल्यावर ते माघारी फिरले नि पुन्हा नदी पार करून दक्षिण दिशेला निघाले. 3 दिवसांच्या प्रवासानंतर ते सुखरूप विशाळगडावर पोहोचले. पाठोपाठ महाराजांच्या राण्या आणि नाटकशाळा यांना घेऊन गिरजोजी यादवही तिथे आला. महाराज पन्हाळ्याहून निसटल्याची बातमी कळताच शेख निजाम हादरला. इतिकाद खानालाही ते कळलं. त्याला आतून हसू फुटलं. आपला सरदार आका अली खानाला तो म्हणाला, राजाराम रायरीहून पळाला तेव्हा बादशहांनी मला बेसुमार धारेवर धरलं. हा दख्खनी तेव्हा काय डिंगा मारत होता माहीत आहे? म्हणे मी असा गाफील राहिलोच नसतो. भेड बकऱ्यागत ताणून धरला असता त्याला. आता बस म्हणावं दाढीचे बाल उपटत. त्याचं तो बघेल. तुम्ही रायगड फत्ते करण्यावर लक्ष द्या. आलमगीरांना तुमच्याकडून मोठी उम्मीद आहे. ती पूर्ण करणं किती मुश्किल आहे हे तुम्ही बघताय ना अली खान. 6 महिने वेढा चालवला, तोफा डागल्या, पण मरहट्टे दाद देत नाहीत. देतील. कंबख्त लोहे या फौलाद के तो नाही बने ना. राजाराम परनाल्याहून पळाल्यामुळे आमची परेशानी वाढली. आता वेढ्यातून आम्ही फौज काढून आम्हाला खेळण्याकडे पाठवावी लागेल. वो किस लिए? शेख निजामाची ती जिम्मेदारी आहे. त्याचा तो पाहून घेईल. इतिकाद खान त्यावर आत्मसंतुष्ट हसला. त्या दख्खनीला उघडा पाडण्याचा बेहतरीन मौका आहे हा. संभाजीला धरल्यापासून त्याच्या शोहरतीचे नगारे वाजत आहेत. खेळण्याला सैन्य पाठवून आमची हुशियारी आणि त्याची बेअक्ली आम्ही बादशहांच्या नजरेला आणू. इतिकाद खानाने लष्कराच्या काही तुकड्या लगेच विशाळगडाकडे रवाना केल्या. महाराजांना फार काळ तिथे थांबायचंच नव्हतं. देशावरील कारभाराचे बंद त्यांनी ठरवून दिले. पुण्याच्या पश्चिमेस कोरीगड हा किल्ला होता. तिथून उत्तरेकडचा तमाम मुलूख त्यांनी शंकराजी नारायणांकडे सोपवला. कोरीगडापासून तळकोकण आणि दक्षिणेचा सबंध प्रदेश त्यांनी रामचंद्र पंतांच्या हवाली केला. धनाजी जाधवांनी शंकराजी पंतांच्या हाताखाली आणि संताजी घोरपड्यांनी रामचंद्र पंतांच्या अधिपत्याखाली राहून कामगिरा पार पाडाव्यात अशी योजना त्यांनी करून दिली. इतर लहान मोठ्या सरदारांना या दोघांच्या दिमतीला देण्यात आलं. रामचंद्र पंत म्हणाले, स्वामींची आज्ञा आम्हास प्रमाण आहे, पण इथला कारभार करताना काही विशेष अधिकार आम्हाला दिले जातील असं स्वामी बोलले होते. आम्हास ते याद आहे. हुकूमत पन्हा हा नवा किताब आणि शिक्का आम्ही तुमच्या हवाली करत आहोत. कारभारात कुलमुख्त्यारी तुमचीच असेल. शंकराजींसह सगळे तुमच्या हुकुमात काम करतील. करार मदार करण्याचे पूर्ण अधिकारही तुम्हाला असतील. त्यात बदल न करता आम्ही ते मान्य करू. विशाळगड लढवून तुम्ही पन्हाळ्याची पुस्तपन्हा करा. देश ते संजीच्या वाटेवर हर हमेशा दाब ठेवून शत्रूची रसद सुरळीत चालू देऊ नका. सुरक्षिततेच्या कारणास्तव कुटुंब कबिला विशाळगडात ठेवून महाराज रांगणा किल्ल्यावर आले. तिथून संताजींनी गोकाकपर्यंत त्यांना सुखरूप आणलं. पुढेही ते सोबत करणार होते. पण मध्येच शेख निजाम महाराजांच्या पाठलागावर निघण्यासाठी कोल्हापूरला सैन्याची जमवाजमव करतोय अशी खबर आली. त्याला रोखण्यासाठी विशाळगडाकडे परतणं त्यांना भाग पडलं. रामचंद्र पंतांशी त्यांचा विचारविनिमय झाला. संताजी आक्रमक तर पंत सगळं सबुरीने घेणारे. हाताशी जमाव पोख्त नसताना मोगलांच्या मोठमोठ्या सरदारांना अंगावर घेणं हा त्यांना अविचार वाटत होता. परशुराम त्र्यंबकांचा संताजींच्या आक्रमक धोरणांना पाठिंबा होता.
त्यांनी सौम्य भाषेत धन्याला खडसावलं. पंतस्वामी, एवढं मोठं राज्य नि अधिकार राजर्षींनी आपल्याला दिले ते असं स्वस्थ बसण्यासाठी का? तांबरांनी रयत नागवली. आपल्यातले काही टगेही तिच्यावर जुलूम करत आहेत. भरपूर सामग्री, खजिना, सगळं काही आहे. फक्त प्रयत्न नाहीत. वांझ विचार करण्यात वक्त तरी किती जाया करायचा? त्या शेख निजामाचा तातडीने काही बंदोबस्त केला जाणार आहे की नाही? दोघांनी फारच आग्रह धरला तेव्हा पंत तयार झाले. काहीतरी करायला हवंच आता. चला, आपण दोघे एकाच वेळी निघू, पंत निर्धाराने म्हणाले. आम्ही उत्तर कोकणातले किल्ले बळकावून बसलेल्या पुंडांना ठाके ठीक करतो. राज्याची सलाबत ते मानत नाहीत, बेकैद वागतात. ही मवासगिरी मोडून काढली पाहिजे. आम्ही त्यांना कोलदांडा घालतो. तोवर संताजीराव, तुम्ही पन्हाळ्याची पुस्तपन्हा करा. पन्हाळ्याची पुस्तपन्हा नंतर. आधी शेख निजामाचा निकाल लावला पाहिजे. काही केल्या संताजी शेख निजामाला सोडायला तयार नव्हते. निजाम फौजबंद, बेमोहीन आसबाब आहे त्याच्याकडे. आपल्यापाशी काय आहे? धड फौज नाही, बारूद गोळी मौजूद नाही. पंतांनी चिंतित होत पुसलं. त्याला अंगावर घेण्याची ताकद, तयारी आहे तुमची? निर्धार हीच आमची ताकद. तयारीचं म्हणाल तर त्याच्याशी होणारं उद्याचं रण आज आमच्या नजरेपुढे आहे. आम्ही जिथे पातशहाची पत्रास ठेवत नाही तिथे हा निजाम कोण लागून गेला? वाह, अशी शेर हिंमत हवी. उमेदीच्या या बहाद्दराला शिवकालात फारशी संधी मिळाली नाही. शंभूराजांनी काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या याच्यावर सोपवल्या, पण त्या फार कमी. ती कसर आपण भरून काढू. सैन्याचे सर्वाधिकार याला दिले तर हा धरणी आसमान एक करून टाकील. पंत खुश झाले. निजामाचा नक्षा उतरवण्याची जबाबदारी संताजींवर सोपवून ते स्वतः परशुराम पंतांसह संगमेश्वराकडे निघाले. भाग 39 समाप्त.